मंडळी नमस्कार. पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत. मी प्रतीक्षा आणि ही रेणुका. तर आज आपण आलेलो आहोत एका विशेष आणि पवित्र ठिकाणी, जेजुरी खंडोबा रायाच्या पावनभूमी. अर्थात या पावनभूमीत एका शेतकरी पुत्राने शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून आज एवढा मोठा कारखाना उभा आहे. तर चला बघूयात या कारखान्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केलंय. तर आता हा गेट आहे, हा कारखाना बरोबर. खास व्यक्तीबद्दल मी आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहे. तर आज आपल्या सोबत आहेत पांडुरंग सोनवणे सर, राज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मॅनेजिंग डायरेक्टर. अर्थात या कारखान्याचे सर्वेसर्वा पांडुरंग सोनवणे सर, आज तुम्ही आम्हाला दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मनापासून सर्वप्रथम पालवी अॅग्रिको कडून तुमचा आभार सर. सर, ही मुलाखत सुरू करण्याआधी तुमच्याबद्दल भरपूर ऐकलंय. तुमच्या संघर्षाची कहाणी पण आम्ही बऱ्यापैकी वाचली आणि ऐकली देखील. इथे येण्यापूर्वी आम्ही बराच त्यावर अभ्यास देखील केलाय. परंतु हा जिवंतपणा अनुभवण्यासाठी सर आज आम्ही इथे आलोय. आणि अर्थात तुमचा हा प्रवास कसा होता हे देखील आमच्या प्रेक्षकांना कळायला हवं सर. तर त्यासाठी आपण सुरुवात करूया सर. यस, थँक्यू सर. सर, व्यवसायाबद्दल जाणून घेण्याआधी आम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव पांडुरंग दादासाहेब सोनवणे. माझा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला, सांगवी पाटण या गावामध्ये. सांगवी पाटण गावची लोकसंख्या अगदी 2000 वगैरे आहे. आणि तिथे माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तिथे झालं, माध्यमिक शिक्षण त्याच गावामध्ये झालं. आणि कॉलेज साठी मी अहमदनगर या ठिकाणी माझं कॉलेज पूर्ण झालं. त्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मी जेजुरीला आलो. एक सांगवी सारख्या खेडेगावामध्ये एका गवंडी काम करणाऱ्या वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. आणि अतिशय खडतर प्रवास, अतिशय गरिबी अनुभवली. त्यातूनही फक्त आई वडिलांचं स्वप्न एकच होतं की आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे. कुठे घर, गाडी, जागा त्यांच्या डोक्यात काहीच नव्हतं. फक्त माझी बहीण आणि मी या दोघांनी फक्त शिकलं पाहिजे. आणि त्यांना एक माहिती होतं की शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे त्यांनी मला शिकवलं. आणि माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी या ठिकाणी MBA झाल्यानंतर कॅम्पस कडून मला 3050 रुपयाची एका कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली. आणि त्या नोकरी निमित्ताने मी जेजुरी या ठिकाणी आलो. आणि दुर्दैवाने 4-5 वर्षानंतर नोकरी सोडावी लागली, कारण कंपनी बंद पडली. आणि मग काय करायचं, उदरनिर्वाहाच्या निमित्ताने एक छोटासा व्यवसाय करायचा म्हणून या जेजुरीमध्ये आम्ही 10 बाय 10च्या एका छोट्याशा शॉपमध्ये मी आणि माझी पत्नी रेखा आम्ही दोघांनी हा व्यवसाय चालू केला. सर, आता तुम्ही पत्नीचा उल्लेख केला आणि त्यासोबत आईचा देखील उल्लेख केला. तर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेताना सर असं म्हणता, आम्ही एक स्त्री आहोत म्हणून मला आवर्जून हा प्रश्न विचारावासा वाटतोय सर, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तर निश्चित तुमच्या यशाच्या मागे कोणाचा हात होता? आमच्या पत्नीचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक चांगल्या वाईट काळामध्ये या ठिकाणी पत्नीने आम्हाला साथ दिली आहे. आणि त्यामुळेच इथपर्यंत येऊ शकलो आम्ही. मी तर असं म्हणतो की जर प्रत्येक पुरुषाच्या मागे जर पत्नी चांगली नसेल तर तो माणसाचा प्रगती होणार नाही, असं माझं तरी मत आहे. सर, इतकं मोठं आज जे काही साम्राज्य उभं दिसतंय आणि आम्ही जे काही आज सगळं पाहतोय, आणि हे खास तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी करतायत, बरोबर. तर हा नोकरी ते उद्योजक प्रवास कसा होता? कारण कसं असतं ना सर, प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो. आणि संघर्ष म्हटलं की तो निश्चित कठीणच असतो असं आपण म्हणतो. तर तुमचा कसा होता? कठीण होता, सोपा होता? संघर्ष म्हणलं की कठीण आहेच. कठीण संघर्ष म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संघर्ष करावा लागला, त्या माणसाला कठीण प्रसंगातून जावंच लागतं. आणि कुठल्याही पार्श्वभूमी नसताना एखादा बिझनेस करणं किंवा एखाद्या धंद्यामध्ये उतरणं आणि त्याला इथपर्यंत मोठ्या वटवृक्ष बनवणं, असं मी म्हणेल, तर ही काही सोपी गोष्ट नसते. म्हणजे तेच ना सर, की आजकालची तरुण पिढी नाही व्यवसायाकडे पटकन वळत, कारण सिक्युरिटी नसते व्यवसायाकडे वगैरे. तर
मी कसं काय व्यवसाय करण्याचा असा निर्णय घेतला, कसं काय पाऊल उचललं? मी जो व्यवसाय निवडला हा. तो व्यवसाय म्हणजे शेतीच्या संबंधित होता आणि आमच्या घरातून अशी पार्श्वभूमी आहे, आम्ही आध्यात्मिक कुटुंबातले आहोत. अच्छा. माझ्या वडिलांनी 40 वर्षे पंढरीची वारी केलेली आहे हम्म. आणि वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं की एक समाज उपयोगी तुम्ही धंदा केला पाहिजे. अगदी पैसे मिळतात म्हणून कुठलाही धंदा करायचा असं आमच्या घरामधून आमच्या कुटुंबातून आम्हाला संस्कार झालेले नव्हते. म्हणून हा ताडपत्री सारखा व्यवसाय मी निवडला की ज्याच्यापासून शेतकरी त्यांच्या पिकांचं संरक्षण करू शकतो. पुढे चालून शेततळ्यासारखं आम्ही त्याच्यामध्ये संकल्पना आली की शेतामध्ये खड्डा खोदून तिथे पाणी साठवून शेतकरी त्याची शेती फुलू शकतो. अशा प्रकारे शेती उपयोगी समाज उपयोगी आम्ही बिझनेस सुरू करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि फक्त सुरुवातीला जर तुम्ही जसं म्हणाले की कशामुळे धंद्यामध्ये आलात, तर वेगळं काहीच नव्हतं की फक्त अर्थार्जन व्हावं आणि उदरनिर्वाह व्हावा एवढीच याच्यामधून हे होती. पण चांगलं जर आपण केलं कधी आणि चांगला बिझनेस असेल, समाज उपयोगी काम असेल, त्याच्यातून काही चांगलं घडणार असेल तर तो बिझनेस आपोआप पुढे जातो असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. सर तुम्ही आता बोलले की अर्थहीन म्हणजे बरोबर आर्थिक गरजा प्रत्येकाच्या हा, असतात, हा. त्याच दृष्टिकोनातून आपण व्यवसायात उतरत असतो, बरोबर. तर सर मला एक आता एकदम पडला आता बरं हा प्रश्न की मला विचारावं असं वाटतं तुम्हाला की तुम्ही शेती, मग तुमचा शेती आणि उद्योगाशी यापूर्वी तुमच्या फॅमिलीतून किंवा कोणाचा काही संबंध होता का? नाही, तसा काही संबंध काहीच नव्हता. नाही, कारण घरात आमच्याकडे शेतीच नव्हती. अच्छा. आमच्या वडिलांनी शेती खरेदी केली. आमच्या पिढ्यानपिढ्या आमच्याकडे कधी शेती नव्हती. हा. शेतीचा आणि आमचा काही शेती संबंध नव्हता. हम्म. पण एक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं. तरी जेव्हा आपण नेहमी वाचत असतो की शेतीमालाला भाव मिळत नाही, बरोबर. शेतकरी शेतामध्ये पीक लावतो परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी ते पीक जळून जातं त्याचं, किंवा अचानक अतिवृष्टी होऊन पीक जातं, किंवा एखाद्या ठिकाणी वादळी पाऊस येतो किंवा अवकाळी पाऊस आपण त्याला म्हणतो, त्याच्यामुळे नुकसान होतं. शेतकरी कर्जबाजारी होतो. शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी नुकसान होऊन कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण या ठिकाणी वाढलेले आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या विषयी आणि शेतकऱ्यांच्या संबंधित असलेलं काम करण्याचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. आणि या कामातून मला असं सांगावंसं वाटतं की अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावल्याचं आम्ही पाहतोय. सर तुम्ही म्हटलं की तुम्ही बीड जिल्ह्यातील आहे, मग तो दुष्काळी भाग म्हणजे असं काही कनेक्शन आहे का की तुमचं? म्हणजे जर 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 दुष्काळ पाहिलाय तर आपण पाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, अगदी. असंच यातून म्हणलं तरी वावगं नाही ठरणार. ताडपत्रीच का, तर या प्रश्नाचं उत्तर हे असं आहे. आता जसं की सर आम्ही जसं तुमच्याविषयी वाचलं ऐकलंय त्यानुसार ताडपत्री, शेडनेट झालं, बल्जिंग पेपर झालं, त्या सर्व आपण व्यवसाय करतात. याची प्रेरणा कशी मिळाली आणि कसं म्हणजे? आम्ही एक एक बास्केटमध्ये, जसं आपण म्हणतो की जेव्हा आपण शॉपिंगला जातो की तेव्हा एक आपण वस्तू बास्केटमध्ये टाकत असतो, अगदी. तसं पहिल्यांदा आम्ही ताडपत्री विकण्याचा निर्णय घेतला. आणि ताडपत्री विकताना काही दुसरं कारण नव्हतं की आम्हाला अर्थार्जन व्हावं, उदरनिर्वाहाचं साधन व्हावं आणि त्याच्यातून आपण जे काम करतो त्याच्यातून समाजाचं काहीतरी हे घडावं, चांगलं काहीतरी झालं पाहिजे. की उगीच काहीतरी चुकीचे धंदे करून पण अर्थार्जन करतात लोक, पण त्याचा उपयोग नसतो. आणि त्यामुळे आपण जे प्रॉडक्ट करतो की आपण जो धंदा करतो तो समाज उपयोगी असला पाहिजे, म्हणून ताडपत्रीचा व्यवसाय करण्याचं या ठिकाणी निवडलं. तसं पार्श्वभूमी पाहिली तर मी ज्या कंपनीमध्ये नोकरीला होतो त्या ठिकाणी पिशव्या विकायचं काम, पिशव्या बनवायचं, सिमेंट इंडस्ट्रीला आणि फर्टिलायझर इंडस्ट्रीला पिशव्या बनवायचं काम केलं जायचं. तसं पाहिलं तर बऱ्यापैकी त्याच्याशी संलग्न काम आहे हे. त्याचं रॉ मटेरियल आणि त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते सेम आहे, परंतु पिशव्या हे खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट वगैरे होती. ताडपत्रीचा बिझनेस हा छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यावेळेस आम्हाला करता आला, तो अगदी थोड्या. सर रेणुकाला मला आज एक तुमच्याकडून प्रेरणा मिळाली म्हणायला हरकत नाही. आणि आमच्यासारख्या तरुण पिढीला खरंच खूपच की समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. नाही, समाजासाठी समाज उपयोगीच धंदा केला पाहिजे, समाज उपयोगीच काम केलं पाहिजे. तरच माझं म्हणणं आहे की तुम्हाला ह्या पृथ्वी तलावर राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपण जन्म घेतलाय तर आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे तुम्ही. बरं. छान वाटलं सर. आता हे सगळं बोलताना सर आपल्याला पुढे तुमच्या कारखान्याबद्दल तर सविस्तर जाणून घ्यायचा एक छोटासा प्रश्न आहे सर, जो मला विचारावाच वाटतो की सर या व्यवसायात आतापर्यंत किंवा सुरुवातीपासून एक अडचणीचा प्रसंग आणि एक खूप आनंददायक क्षण कोणता होता, किंवा तुमची पहिली ऑर्डर म्हणावी किंवा असं काहीतरी? आम्ही ज्यावेळेस बिझनेस चालू केला, हा बिझनेस आम्ही 2029 डिसेंबर 2001 साली चालू केला मी तो.
आणि कुठे माल विकायचा, कुठे माल विकायला जायचं, कुठे ऑर्डर आणायला जायचं, कुठे असं आहे. तर माझे मित्र आणि मी, आम्ही ह्या दोघांनी तो त्यावेळेस बिझनेस चालू केला होता. माझे मित्र एक विनोद पाचगडे म्हणून कंपनीमध्ये टेक्निकल मॅनेजर होते. त्यांनी आणि मी हा बिझनेस छोट्या प्रमाणामध्ये चालू केला होता. आम्ही दोघे टू व्हीलरवर मार्केटिंगला जायचो आणि एखाद्या दुकानदाराने मला 100 किलोची 50 किलोची ऑर्डर दिल्यानंतर आम्ही असे खूप एक्साइट व्हायचो. अगदी ती ऑर्डर 2,000 रुपयाची 3,000 रुपयाची असायची. आणि कुठे पेमेंट कलेक्शनला गेलो आपण तर एखाद्याकडे जर 10,000 रुपये उधारी असेल आणि त्याची 10ची 10 दिली तर त्या दिवशी सर्वात मोठा आनंद झालेला असायचा आम्हाला. आणि असे पण काही प्रसंग आले, काही लोकांनी आमचे खूप फायदे देखील घेतले की एखाद्याकडे 25,000ची उधारी तर तो माणूस 2 तास बसल्यानंतर 2,000 रुपये आमच्याकडे द्यायचा. असे पण लोक मार्केटमध्ये आम्ही पाहिलेले आहेत. त्यावेळेस दुःख देखील व्हायचं. तुम्ही दुसरा एक प्रश्न आम्हाला विचारला की संघर्ष किंवा दुःख. बिझनेस जर पॅशन म्हणून जर केला, कुठलाही व्यवसाय असेल, कुठली नोकरी असेल, जर तुम्ही पॅशन म्हणून केली तर कुठेही तुम्हाला दुःख होत नाही. संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी करायलाच लागतो. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष तुम्हाला करायलाच लागतो. संघर्षाशिवाय काहीच नाही. आणि जरी तुम्हाला संघर्षाशिवाय काही मिळालं तर ते शॉर्ट टर्म मिळालं असेल, शॉर्ट टर्म असणार ते, म्हणजे क्षणिक सुख. क्षणिक शॉर्ट. सर खूप छान वाटलं सर. आता आमच्या प्रेक्षकांना म्हणजे अर्थात आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांच्यासाठी आपला सगळा हा अट्टा चाललाय, तुमची टॅगलाईन पण वाचली की शेतकऱ्यांचा विकास हाच आमचा ध्यास. खूप छान वाटलं सर हे वाचल्या. आता हे साम्राज्य बघण्याची आमच्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला दोघींना खूप इच्छा आहे सर. तर चला आपण ती प्रक्रिया, प्रोसेस सर्व तुम्ही कसं करता, काय करता समजून घेऊया. चालेल. या आमचा जो निर्मितीचा कारखाना आहे, ताडपत्री निर्मितीचा, हा आमचा युनिट नंबर 1 आहे. असे आमचे 6 युनिट आहेत या जेजुरी MIDC मध्ये. चला तर आपण पाहूया. आमचं ऑफिस आहे आणि हा टोटल प्रेमायसिस फॅक्टरीज आहे. इकडे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस चालतं. इकडे सिक्युरिटी कॅबिन आहे. चला आतमध्ये आपण प्रोसेस पाहू. नमस्कार शेतकरी बांधवांना, पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत. मी प्रतीक्षा आणि मी रेणुका. तर आज आपण आलो आहोत जेजुरीच्या पावनभूमीमध्ये आणि आपल्या सोबत आहेत मनीष सरमाने सर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फार्म टेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. अर्थात ज्यांचा आहे एकच ध्यास, तो म्हणजे शेतकऱ्यांचा विकास. शेतकऱ्यांचा विकास अर्थात ते काय करताय, शेतकऱ्यांसाठी काय नवीन उद्योग घेऊन आले आहेत, त्यांचा काय आहे व्यवसाय, आपण जाणून घेऊया पूर्ण प्रक्रिया सरांकडूनच. मंडळी, तर आपण पाहू शकता इतका मोठा कारखाना आहे. नेमका हा कशाचा आहे, इथे काय होणार आहे, हे सगळं आपण आता सविस्तर पाहणारच आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतात शेततळ करताना आपण कागद घेताना भरपूर विचार करतो, भरपूर ठिकाणी आपण चौकशी करतो आणि त्यानंतर कागद घेण्याचा निर्णय घेतो. पण हा कागद कसा बनतो, याची संपूर्ण प्रोसेस काय असते, त्याची गुणवत्ता आपण कशी तपासली पाहिजे, याची संपूर्ण प्रोसेस अर्थात सर आम्हाला काहीही माहित नाहीये. त्यामुळे आपल्यातूनच आम्हाला सर्व शेतकरी मंडळीला प्लीज आम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगा, आम्हाला काही माहिती नाहीये. हे आहे आपलं रॉ मटेरियल. हे आपण रिलायन्स इंडस्ट्री कडनं घेतो. रिलायन्स इंडस्ट्री पायोनियर कंपनी आहे आणि त्याची गुणवत्ता ऑलरेडी पूर्ण जगात
तपासली जाते आणि सगळ्यात उत्तम मटेरियल म्हणून त्याची खात्री आहे. तर आपण दुसरं कोणतंही मटेरियल वापरत नाही, आपण फक्त रिलायन्सच मटेरियल वापरतो आणि ते पण त्याची जी उच्च ग्रेड आहे त्या ग्रेडचंच मटेरियल आपण इथं वापरतो. रिलायन्स करून अजून कॉम्पिटिटर कोणकोणते आहेत? रिलायन्स मध्ये अजून गेल कॉम्पिटिटर आहे, त्याच्यानंतर हल्दीया कॉम्पिटिटर आहे, एक्सपोर्ट वाले अजून अशा 2-3 कंपन्या आहेत. त्यांच्या गुणवत्तेत आणि हो, त्या दोघांच्या गुणवत्तेत रिलायन्स सगळ्यांच्या म्हणजे एक स्टेप पुढे आहे. काय स्टेप म्हणजे तरी काय म्हणजे त्याची जी गुणवत्ता आहे रिलायन्सच्या मटेरियलची, त्यामधून जे काय आपण मटेरियल तयार करतो त्या मटेरियलची ड्युरेबिलिटी ही म्हणजे त्याची क्षमता ही खूप जास्त असते, त्याची स्ट्रेंथ जास्त असते. म्हणजे आणि कम्पॅरेटिव्ह अदर कंपनीज म्हणजे दुसऱ्या कंपनी आणि रिलायन्सची कंपनी या दोन्हींचा विचार केला तर रिलायन्सचं मटेरियल 2 रुपये पर केजी महाग मिळतं, पण आपण दुसरं कोणतंही मटेरियल वापरत नाही, आपण फक्त रिलायन्सच मटेरियल वापरतो. कारण आपण जे काही शेततळ्यांचं कापड तयार करतो याच्यासाठी आपण 5 वर्षांची वॉरंटी देतो आणि आजपर्यंत आपण जवळजवळ 25,000 शेततळे बनवून लावलेत. तर त्यात आजपर्यंत आज आपण कुठेही एकाही ठिकाणी फेल्युअर नाही. त्याचं कारणच आहे की आपल्याकडे जे काय रॉ मटेरियल पासून तर फिनिश गुड पर्यंत जे काय आपण वापरतो याची सगळ्या ठिकाणी त्याची गुणवत्ता चेक केली जाते. म्हणजे शेतकऱ्यांची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी 100% आपण त्यांच्या पात्रतेला उतरू शकतो. तरी मंडळी तुम्ही बघू शकता रिलायन्सच्या इथे रॉ मटेरियल वापरलं जातं पुढे. म्हणजे क्वालिटी मध्ये कसलीही तडजोड नाही, तडजोड आपण करत नाही करत. आता हे जे मटेरियल आलंय हे मटेरियल आलं की आपण या मशीन मध्ये टाकतो. ते जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण बघू शकता. हे व्हाईट कलरचे जे मटेरियल आहे हे रिलायन्स आहे आणि त्यात ही काळ्या कलरचे जे दाणे आहेत ही मास्टर बॅच आहे आणि हे जे ट्रान्सपरंट दाणे व्हाईट कलरचे हे दुसरे दाणे दिसतात हे अल्ट्रा व्हायलेट UV मास्टर बॅचचे दाणे आहेत. हे आपण असं मिक्सिंग करून इथं प्रॉपर त्याचं मिक्सिंग करतो. आणि काय प्रमाण असेल ना मिक्सिंगचं काहीतरी? याची मिक्सिंगची प्रोसेस अशी असते की आता आपण काळं कापड तयार करतो म्हणून यात आपण काळा कलर टाकतो. ज्यावेळेस आपण म्हणजे कलर जर पांढरा कलर पाहिजे असेल तर पांढरा, पिवळा लागत असेल तर पिवळा, अशा पद्धतीने याचा जो कलर आहे तो कलर चेंज केला की हो हे काळ्या कलर मुळे काळा कलर येतो, यात पिवळा टाकलं तर पिवळा कलर येतो. ते तर सेमच आहे. असं या पद्धतीने यात मटेरियल येतं. हे ऑटोमॅटिक आपला हा जो काय प्लांट आहे हा लोहिया स्टारलिंजरचा आहे. लोहिया इंडियन कंपनी आहे, स्टारलिंजर आउट ऑफ म्हणजे बाहेरची कंपनी आहे. दोन्हींचं कॉलिब्रेशन होऊन हा प्लांट तयार झालेला आहे. म्हणजे आज इंडियातला सगळ्यात टॉप मोस्ट प्लांट आहे हा. तर हा इथं हो आता आपण यात आपल्याला 2% UV मिक्स करावं लागतं. तर त्या म्हणजे 2% UV मिक्स करतोय आणि 4% मास्टर बॅच यूज करतो. यात हे मटेरियल इथे टाकलं जातं, हे ते ऑटोमॅटिक सट होऊन वरती जातं. आल्याच्या नंतर इथे त्याचं मिक्सिंग होत आहे. मिक्सिंग होऊन मटेरियल खाली जाते. मटेरियल खाली आलं की इथून त्याला स्क्रू बॅरल आहे. त्याच्यासाठी जे काय त्याला टेम्परेचर द्यावे लागतात ते टेम्परेचर इथं सेट केले जातात आणि मटेरियलला जेवढं पाहिजे तेवढं त्याला हीट देऊन त्याला लिक्विड स्टेटला आणलं जातं. मटेरियल तसं पुढे येतं. पुढे आल्याच्या नंतर इथं फिल्ट्रेशन होतं. त्याचं फिल्ट्रेशन होऊन या डाय मधून ते मटेरियल बाहेर येतं. आता हे मटेरियल 250 डिग्रीला हा आता हे इथं लिक्विड स्टेटला आलंय. 250 डिग्रीला ते बाहेर पडतंय. त्यातून हे आपल्याला लगेच पाण्यात टाकलं जातं. या पाण्याचं टेम्परेचर 40 डिग्री पर्यंत मेंटेन केलं जातं आणि यातून हे वरती टेकअपनी पुढे पुढे येतं. आता इथं त्याची सॉलिड फिल्म तयार झाली. त्याची आता ही फिल्म तयार झाली.
हो गरम थोडस. त्यानंतर हं? नाही करंट नाही. त्या फिल्मचे इथे नंबर ऑफ टेप केले जातात. इथे त्याला स्लिटर युनिट लावलेलं आहे. ते सिंगल सीट आहे आणि इथे त्याचे टेप केले जातात. आता हे टेप जे केलेले आहेत आपल्याला पुढे आता याची प्रोसेस पुढे तुम्हाला कळेल. येथे टेप केलेले आहेत. हे टेप इथून पुढे चाललेत. हे टेप इथून पुढे चाललेत आणि हा आहे ओव्हन. ह्या ओव्हनचं टेम्परेचर 110 डिग्री टेम्परेचरची एअर त्यात ठेवलेली आहे. म्हणजे त्यात ती सर्क्युलेट होत असते. आता इथून जो हा टेप चाललाय आपला हा टेप उत्तम दर्जाचा झाला पाहिजे. याची क्वालिटी पुढे व्यवस्थित मिळाली पाहिजे. याला स्ट्रेंथ व्यवस्थित आली पाहिजे. यासाठी हा ओव्हन उपयोगी पडतो. एकशे 4 डिग्रीचं एअर आहे. ह्या रोलरवरून फिरून तो टेप वाइंडर वरती जातो. आता हा जो सिंगल टेप तयार झाला आपला तो टेप त्या वाइंडर वरती वाइंड होतोय. आपण तो टेप बघूया. तिकडून जे टेप आलेले आहेत ते टेप इथे इंडिव्हिज्युअल एका वाइंडर वरती एक टेप वाइंड होतोय. तो वाइंड होऊन त्याची म्हणजे बॉबिन भरले जाते. जसे आपल्या घरगुती निडल मशीनला बॉबिन लावलेले असतात तसेच त्याच्या बॉबिन तयार होत आहेत. आणि याचा एक डायमीटर ठरलेला आहे. तो डायमीटर पर्यंत ती बॉबिन भरली की हा चेंज केला जातो आणि त्याची बॉबिन तयार होऊन बाहेर काढल्या जाते. आपण त्या प्लांट वरून ज्या बॉबिन निघाल्या त्या बॉबिन आणून या मशीनवर मागे लावल्या जातात. या मशीनवरून या पद्धतीने त्या बॉबिन पुढे पुढे येत राहतात आणि आतमध्ये शटल मध्ये 8 बॉबिन आणि इथे हे बॉबिन असं चालून हे आपलं कापड तयार होते. हे शेत तळ्यासाठी लागणारं जे कापड आहे ते हे कापड आहे. आता ही मशीन आपण ज्या या सगळ्या शेत तळ्यासाठी ज्या मशीन लावल्यात या सगळ्या अत्याधुनिक मशीन लावल्यात. याचा जर कोणताही टेप संपला किंवा याच्यातलं कोणत्याही टेपला काही प्रॉब्लेम असेल तर ही मशीन ऑटोमॅटिक मशीन बंद होते आणि आपल्याला कुठे प्रॉब्लेम आहे तो इंडिकेट होतो. त्यामुळे आपण तिथला प्रॉब्लेम इमिडिएट सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे प्रॉब्लेम मुळे कोणताही म्हणजे कापड कोणतंही पुढे जात नाही. बरोबर आहे. पण तुम्ही बॉबिन समजा संपली आणि ती चेंज केली आहे तर मग इथे त्याच्यावर काही इफेक्ट पडतो का? नाही. ह्या ज्या मशीन आहेत हे अत्याधुनिक मशीन ह्या मशीनवरती त्याचं कुठेही इंडिकेशन येत नाही. त्याची नॉटेज इतकी बारीक बसते की ती कुठेही कळत नाही. असं कधीच होत नाही का कापडला ब्रेक लागतो वगैरे? समजा असं जर काही झालं ब्रेक वगैरे तर मग तेवढं वेस्टेज म्हणून बाजूला जाते. समजा फॉर एक्झाम्पल हा पूर्ण पीस बाजूला काढावं लागतं. पूर्ण पीस बाजूला पूर्ण प्रोसेस त्याला तात्पुरतं काही नसतं का? नाही काही. कारण आपण शेततळे वॉटर याला याच्यानंतर आपण याला लॅमिनेशन करतो आणि ज्यावेळेस शेततळ्यासाठी हा पेपर वापरला जातो तर हा लीक प्रूफ पाहिजे. यात जवळजवळ तुम्ही 1 कोटी लिटर पर्यंतचे शेततळे आपण तयार केले. त्यामुळे प्रेशर खूप असतं पाण्याचं. त्यामुळे कोणतीही त्यात चूक चालवत नाही. आता हे असंच कापड पुढे जाऊन त्याचा रोल तयार होतो. आपण रोल बघूया. तर या पद्धतीने तो त्या लूम मधून जे कापड आलंय तर या पद्धतीने पुढे येते. हा इथे त्याचा रोल तयार झाला. हा जो रोल आहे हा 6 फुटाची याची विड्थ आहे आणि त्या रोलची पण 6 फुटाची विड्थ आहे. असा हा रोल 1500 मीटर झाला की आपण रोल काढून घेतो
आणि हा रोल लॅमिनेशन याला तिथं पुढे मीटर आहे, मीटरवरती सेटिंग केलेलं आहे. ज्यावेळेस 1500 मीटर होतं त्यावेळेस मशीन ऑटोमॅटिक बंद होते. त्यात इंडिकेशन येतं की तुमचा रोल साईज कम्प्लीट झाली, मग आपण तो रोल काढून घेतो. मर्यादा तेवढीच का आहे रोलची? वर्किंग साठी सोपं जावं यासाठी. अच्छा, कुठं जे वर्किंग करतो आपण त्याच्यासाठी. म्हणजे कसं नाही ना, रोल आपण ठेवला तर बनवू हो, शकतो. खूप मोठा रोल काढू शकतो. कामासाठी सोयीस्कर व्हावं. सोयीस्कर व्हावे असं या पद्धतीने काढून हे आपण इतर रोल इथं ठेवलेले आहेत. तर आता आपण पहिली स्टेज त्या फॅक्टरीमध्ये पाहिली फार्मटेक्स टेक्नॉलॉजी मध्ये, आणि त्या ठिकाणावरून अनलॅमिनेटेड फॅब्रिक, जसं आपण तिथे पाहिलं की धाग्यापासून आपण फॅब्रिक विविंग करतो आणि ते विविंग केलेले जे बंडल असतात ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर लॅमिनेशन लागणारं असतं ते इकडे आहे. मास्टर बॅग, युव्ही, पीपीए. हा, युव्ही दाखवतो मी. इथे अशा प्रकारचे अनलॅमिनेटेड रोल येतात. आपण जसं तिकडे पाहिलं की रोल कसे बनतात, ते अनलॅमिनेटेड रोल या फॅक्टरीमध्ये येतात तिकडून आणि इथे ते लावले जातात या प्लांट वरती. याला लॅमिनेशन इथे केलं जातं. ठीक आहे. इथे आता हा जो रोल लावलाय याला लॅमिनेशन कसं होतंय ते पहा. इथून हा रोल इकडे आला, इथून एक त्या डाय मधून एक फिल्म बाहेर पडते हो, हो, हा. आणि ती फिल्म त्याला कोटिंग करते. पुढे ज्यावेळेस तो रोल जातो, हा जो रोल असतो तो चिल्ड वॉटरचा रोल असतो. याच्यामध्ये थंड पाणी आहे. हे जवळजवळ 265 ते 260 डिग्री टेम्परेचरला ते वितळलं जातं ते ग्रॅन्युल्स, आणि ते ग्रॅन्युल्सने याला कोटिंग केलं जातं. इकडे तो थंड होतो आणि पुढे येऊन त्याचं फॅब्रिक तयार झालं. त्याला कोटिंग एअर प्रूफ आणि वॉटरप्रूफ केलं इकडे. आणि हे वॉटरप्रूफ एअरप्रूफ झाल्यानंतर इकडे त्याचा रोल बनतो. परत त्याला दुसरी बाजू लॅमिनेटेड करायला परत मागे घेऊन गेलं जातं. 500 मायक्रॉनचं सँडविच करायला एक 5 लेअर 7 लेअर फॅब्रिक बनवायला त्याला वरती रोल लावले जातात. आता सिंगल साइड लॅमिनेशन या ठिकाणी चालू आहे. सिंगल साइड. हो, परत दुसरी हे हात रोल तिकडे घेऊन जाऊन परत दुसरी साइड होते त्याला. या बाजूने फक्त एकच साइड. हो हो. चला मी तुम्हाला रॉ मटेरियल दाखवतो कसं काय रॉ मटेरियल असतं ते. ग्रॅन्युल्स असतात, हे रिलायन्स कडून येतात आपल्याला. हो, रिलायन्स किंवा त्या पद्धतीच्या त्या ज्या इक्विव्हॅलंट कंपनीज असतात त्या. आणि हे 240-250 डिग्री टेम्परेचरला वितळवलं जातं आणि ते त्याच्यावरती कोटिंग केलं जातं. हा, इकडे आमची क्वालिटी ऍश्युरन्स लॅबोरेटरी आहे. याच्यामध्ये इकडे टेस्टिंग केले जातात. हे आमचे क्वालिटी इन्चार्ज आहेत आणि ते जसं प्रत्येक रोल तयार झाला की त्याचं एक सॅम्पलिंग कट करून इथे त्याचं क्वालिटी टेस्टिंग केलं जातं प्रॉपर, की तो रोल करेक्ट झालाय का, बरोबर झालाय का. झाला नसेल तर तो बाजूला ठेवून त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जातो. परंतु चांगला माल शेततळ्याला गेला नाही पाहिजे याची काळजी इथूनच घेतली जाते. म्हणजे चुकूनही थोडाही डिफेक्टेड किंवा
कमी कोटिंग किंवा चुकीचं काही नाही, झालं याच्यामध्ये तर फक्त कोटिंग किंवा स्ट्रेंथ किंवा तुम्ही जसं मगाशी मला सांगितलं की जर तुम्ही एखादं होल पडलं तर काय कराल किंवा होल पडणे हा भाग नसतो. याच्यामध्ये एक हायड्रोलिक प्रेशरची मशीन आहे ही. याच्यामध्ये हा पेपर लावला जातो आणि याला किती प्रेशर दिल्यानंतर पाणी लिकेज होतं हे सुद्धा इथं पाहिलं जातं. अच्छा. हा. हे आमचं ह्युमिडिटी चेंबर आहे. हो. हे ह्युमिडिटी चेंबर आहे. याच्यामध्ये एक तुकडा पाणी कट करतो आणि याच्यामध्ये टाकतो. पूर्ण नाही चेक हा नाही म्हणजे त्या रोलचा एक तुकडा जरी कट केला तरी ते लक्षात येतं आपल्या ट्रायल घ्यायची तर. हे इकडे हे जे ड्रॉप टेस्ट आहे हे डार्क इम्पॅक्ट टेस्टर आहे. याच्यामध्ये इथे दिसतोय तुम्हाला की पेपर अडकवलाय आम्ही इकडे खाली आणि याच्यामध्ये हे आपटवलं जातं असं म्हणजे त्या प्रेशरने आपटवलं जातं हे वरती घेऊन आणि त्या कितीला तो माणूस तो पेपर फाटतो हे पण पाहिलं जातं त्याला. नाही फाटत, त्याच्या टेस्टची मेथड आहे ही. म्हणजे असं होतं हो. का कधी फाटतो पण असं विचार नाही तसं होत नाही. मग फाटला तर आम्ही शोधतो त्याला की का फाटलाय. सरांनी हातात धरलं मला लक्षात नाही आलं वजन खूप आहे. बापरे हालतच नाही माझ्याकडे. असे वेगवेगळ्या टेस्ट इथे होतात. त्याच्यानंतर ही टेक्सटाईल टेस्ट आहे की किती याच्यामध्ये तो पेपर फाटला जातो, किती केजी फोर्स तो घेऊ शकतो असं आहे. आणि ही सगळी लॅबोरेटरी जी आहे ही ISIच्या नॉर्म्स प्रमाणे आहे. ग्रॅन्युअल आता दाखवलं आणि UV मला एकदम UV मध्ये जरा थोडासा फरक असतो ते. सारखंच आहे, काहीच फरक नाहीये. नाही ते थोडं आमच्यासारख्या लोकांना, आमच्या जे नेहमी पाहणारे लोक आहेत त्यांना लगेच लक्षात येतं. याच्याने सन डॅमेज नाही होत. नाही आणि हे आम्ही काय करतो 100 किलो जर ते टाकलं तर 5 किलो हे टाकतो आणि यांनी हे त्याच्यापेक्षा काही ठराविक याच्यापेक्षा जर जास्त जरी टाकलं गेलं तरी सुद्धा ते प्रोडक्टला डॅमेज करतात. म्हणजे त्याचं कोटिंग होणार नाही किंवा अजून काही स्ट्रेंथ कमी करेल. आणि हे ठराविक पोर्शनने जर टाकलं तर ते तुम्हाला अल्ट्रा म्हणजे व्हायलेट बाहेरच्या सूर्यकिरणांपासून त्याचं संरक्षण करणार. एक्सपोज मध्ये आपण हे पेपर तर उन्हामध्ये ठेवला जातो त्यामुळे ते त्याच्यापासून संरक्षण करतं. तर हे UVचं काम असतं. ते गोलाकार दिसलं ग्रॅन्युअल आणि हे थोडं असं मास्टर बॅच घ्या. मास्टर बॅच तुम्हाला मी मगाशी जे सांगितलं की मास्टर बॅच जे आहे ही ब्लॅक कलर, इथे हे ब्लॅक कलरची मास्टर बॅच. याला पण तेच प्रोसेस ना तिथून. हा याला हे तर मिक्सच केलं जातं ना. म्हणजे UV रॉ मटेरियल, UV मास्टर बॅच हे त्याच्यामध्ये टाकलं जातं. ते तिन्ही मिळून ते वरती जातं वापर मध्ये आणि डाय मधून जाऊन तिकडे आपण पाहिलं तिथे ते वितळून तिकडे त्याचं ते कोटिंग होतं तिकडे. अगदी मराठीमध्ये सांगायचं होतं त्याच्यावरती अशा प्रकारे लॅमिनेशन अनलॅमिनेटेड रोलवरती लॅमिनेशन होतं, सँडविच होतं आणि कस्टमाइज ताडपत्री बनवण्यासाठी इथे रोल तयार होतो. सँडविच आपण पाहिलं नाही कारण सँडविचची प्रोसेस याच्यानंतर होते. वरती जो रोल लावला जातो सँडविच साठी आणि दोन्ही लेअर एकत्र येऊन त्याला परत तीच प्रोसेस असते की मध्ये आपण LD चा कोटिंग टाकतो. हा म्हणून त्याला सँडविच म्हणतो आम्ही. आताच आपण पाहिलं की अनलॅमिनेटेड फॅब्रिक वरती जेव्हा कोटिंग केलं जातं आणि कोटिंग केल्यानंतर त्याला लॅमिनेटेड रोल बनवले जातात. लॅमिनेटेड रोल झाल्यानंतर आपण हा पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण इकडे ताडपत्री कशी बनते किंवा शेततळ्याची फिल्म कशी बनते हे पाहणार आहोत. ताडपत्रीची साईज कस्टमाइज करायची की जसं थोडक्यात आपण जसं कपडे रेमंड मध्ये तागा बनतो आणि त्याची सिलाई मात्र कुठेतरी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी होते तसं इकडे त्याला कस्टमाइज केलं जातं. ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला समजा मला 20 बाय 20 ताडपत्री पाहिजे, 15 बाय 15 पाहिजे, 18 बाय 18 पाहिजे, 18 बाय 24 पाहिजे, 18 फूट बाय 24 फूट, तर हे इथं काम केलं जातं कस्टमर ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट प्रमाणे. तर ही जी मशीन आहे या इकडे एक मिनिट पाहूया आपण. आता जे आपण लॅमिनेशन पाहिलं तिकडे आणि तिथे जे रोल बनताना पाहिले आपण तर ते रोल इकडे लावले जातात आणि इकडे रोल लावल्यानंतर त्याचं जे जॉईंटिंग होत आहे 5 रोल एका वेळेस लावले जातात आणि 5 रोलचं एका वेळेस जॉईंटिंग होतं. ते 4 जॉईंटिंग होत आहेत. ते अजून आपल्याला पलीकडल्या बाजून जर आपण गेलो तर चांगल्या प्रकारे दिसेल ते. आणि साईज आता जे 6 फूट आहे
तर पुढे तुम्हाला तो 30 फूट पन्ना झालेला दिसतोय. आता हा किती फूटचा आहे? 30 फुटाचा. नाही हा सिंगल सिंगल 6 फूट. 6 फुटाचे 5 बंडल लावलेत आपण इकडे. सगळा मिळून 30. हा. इकडे हे जे आहे ते पूर्ण बंडल बनतात. समजा सर शेतकऱ्यांना ताडपत्रीची गुणवत्ता तपासायची बरोबर, हा, हा. तर त्यांनी कसं ओळखायचं? हे ISI क्वालिटी असल्यामुळे ISIनेच आमच्यावरती ते निर्बंध लावलेले आहे की 300 मायक्रॉन ह्याच पद्धतीने बनवायची आहे, 500 मायक्रॉन ह्याच पद्धतीने बनवायची आहे. त्यामुळे ते शेतकऱ्याकडे हे कशी मोजायची याचे काही मापक नसतात, परंतु शेतकऱ्याला हे कळतं की हे किती जाड आहे, पातळ किती आहे. सर पण बघितलं तुम्ही गुजरात राजस्थान माल पण रस्त्याने विकला जातो. नाही, आता परराज्यातून जे माल येतात ना आणि रस्त्यावरती माल विकले जातात त्याला कुठलीही गॅरंटी वॉरंटी नसते किंवा त्याला कुठे ISI हे नसतं, मानक नसतं. सर पैसा कमी पैशात मग आता फसवणूक तर होतेच ना, डुप्लिकेट माल येतो. कसं ओळखायचं? आहे का काही थोडीशी idea? तो आता जर आमचा माल तुम्ही घेतला तर तो कमीत कमी 6 वर्ष 7 वर्ष याला काही होत नाही, आणि मार्केटमधून आलेले माल वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये खराब होतात. क्वालिटी लक्षात हा. याला व्हर्जिन क्वालिटी म्हणतात. आणि बरेचसे लोक याच्यामध्ये काय करतात, माल प्रॅक्टिस करण्यासाठी मिक्सिंग करतात. जिथे बाहेर जे दाणा असतो म्हणजे आपण जे रिप्रोसेस दाणा म्हणतो त्याला, तो दाणा बनवून आणायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याची कॉस्ट रिड्यूस करायची, मार्केटमध्ये कमी पैशाने माल विकायचा आणि तो माल 6 महिन्यात 4 महिन्यात फाटून जातो. त्याची आम्ही 5 वर्षाचं रायटिंग मध्ये गॅरंटी देतो. 5 वर्षाची हो. guarantee. जो आता तुम्ही सांगितलं जो बाहेरचं वापरलं जातो तो लगेच पुसत असेल उन्हाने. उन्हामध्ये आपण पाहिलं तर तो 2 महिने 3 महिन्यात निघून जातो. सर युव्ही तेच ISIने हे लिहून म्हणजे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहे. त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट किती टाकायचं आहे. युव्हीचा उपयोग कशासाठी होतो? युव्हीचं म्हणजे बाहेर जर उन्हामध्ये डायरेक्ट जर अल्ट्राव्हायोलेट रेजिस्टन्स असतो त्याच्यामध्ये युव्ही म्हणजे, तर बाहेरून जे ऊन पडतो याच्यामध्ये उन्हापासून त्याचं संरक्षण केलं जातं. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की असे आता हे जे जॉईंट आहे जॉईंट मधून पण अजिबात पाणी लिकेज होत नाही त्याच्यामधून. आता हे जे सगळे लोक इथे काम करतायत, तर अशी डायरेक्ट इनडायरेक्ट आपण किती लोकांना एम्प्लॉयमेंट दिली? टोटल माझे 6 ते 6 युनिट मध्ये टोटल 400 पेक्षा जास्त लोक कामं करतात. डायरेक्ट इनडायरेक्ट जर तुम्ही विचारलं शेतकऱ्यामध्ये किती काम करतात, शेतकऱ्याला जे हेल्पर लागतात तसे तर म्हणजे खूप लोक आहेत. 1000पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी या माध्यमातून रोजगार निर्मिती झालेली आहे. हे ताडपत्रीचे कलर रिक्वायरमेंट नुसार ना? कलर ISIने ठरवून दिलेला आहे. शेतकऱ्यासाठी लागतो तो कलर काळाच असला पाहिजे. त्याचं कारण कार्बन कंटेंट जो असतो तो काळा कलरचा असतो. कार्बन कंटेंट याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त असलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये ब्लॅकच मास्टर बॅच वापरायला लागते, ब्लॅकच पिगमेंट वापरायला लागते. आणि ते ब्लॅक पिगमेंट जे आहे ते 40% त्याच्यामध्ये कार्बन असलेलं असायला पाहिजे, म्हणजे त्याचा देखील याचा टिकाऊपणामध्ये त्याचा वाढ होतो. आणि येलो पोल्ट्री वगैरे साठी वापरतो ते. आणि हे ब्लू ब्लू जनरल ताडपत्री. नॉर्मल हे सगळे असे 20x20 आहे, म्हणजे जसं साईज त्याच्यावरती दिली जाते त्याचा मायक्रॉन दिला जातो. तर आता ना एक ताडपत्रीमध्ये मला ब्रेक झालेलं दिसलं, तर मग ते तुम्ही कसं आता एवढी मोठी ताडपत्री त्याला आम्ही आमच्याकडे क्वालिटी डिपार्टमेंट आहे, इन हाऊस क्वालिटी डिपार्टमेंट आहे. त्यांची माणसं आमचे तो पीस काढून घेतात. टेस्टिंग होतं, तो पीस बाजूला काढला जातो, त्याचं सॉर्टिंग केलं जातं. कस्टमर पर्यंत कुठेही इन हाऊस कंपनीमध्ये जे डॅमेज झाले, समजा आता लाईट गेली अचानक, तर इथे डॅमेज होणार, कारण इलेक्ट्रिसिटी आहे ते गरम आहे सगळं, तर तिथे डॅमेज करणार. पण तेवढा पीस कट करून त्याला पुढे न जाणं जाऊ देणं ही आमची क्वालिटी डिपार्टमेंट काळजी घेत असते. ISI नामांकन अर्थात त्याच्यावर दिलेलं असतं. हो, त्याच्यावर दिलेलं असतं. त्याच्यावरती ISI प्रिंट करणं देखील कंपल्सरी आहे. आणि त्याच्यावरती आमचा CML नंबर असतो. तो CML नंबर कुठे ऑनलाईन चेक केला तर काय क्वालिटी आहे, आमच्याकडे काय किती माल बनवला, काय केलं, हे सगळं त्याच्यावरती पाहायला मिळतं. आणि असे आम्ही गेल्या एक 10-12 वर्षामध्ये जसं आमच्याकडे BIS आले तेव्हापासून आम्ही 25,000 शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन शेततळे बसवलेले आहे.
आणि एकही कंप्लेंट त्यामध्ये नाही ही मोठी आमची अभिमानाची गोष्ट आहे. खूप अभिमानाची. पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो आम्ही. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही 4-5 राज्यामध्ये काम करतो. पण असं कधी शेतकऱ्यांची कॉल येतात का की आमचं ताडपत्री कुठून बाहेरून घेतलं, असं नुकसान झालं? हो येतात ना, बाहेरून घेतली आहे, आम्हाला सबसिडी मिळत नाहीये, त्याचं बिल आम्हाला कोणी देत नाहीये, लिकेज झालंय परंतु सर्व्हिस कोणी देत नाहीये. कारण बाहेरच्या राज्यातल्या लोकांनी सर्वांनी काय केलेलं आहे की इथे डीलर्स ठेवलेले. तो डीलर काय करतो, पैसे नाही मिळाले की सोडून जातो. आज आमच्याकडे असतो, उद्या दुसऱ्याकडे असतो, परत दिवशी तिसऱ्याकडे असतो आणि तो डीलर काही त्या शेतकऱ्याला सर्व्हिस देत नाही. असे आम्हाला अनेक कॉल येतात की आम्ही याच्याकडून पेपर टाकला होता, तो आमच्याकडचा गावातला डीलर होता आणि तो सोडून गेला. पण आम्ही महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम करतो. अगदी पहिल्या नंबरला सुद्धा काम करतो म्हणलं तरी या ठिकाणी वावगं राहत असणार. तर तुम्ही आता सबसिडीचं बोलले, तर एकंदरीत आमच्या शेतकऱ्यांना समजून सांगा ना, सबसिडी सरकारची काही योजना आहे? नाही, सबसिडी योजना ही आमच्या मार्फत नसते. फक्त आम्ही गव्हर्नमेंटच्या नॅशनल हॉर्टिकल्चरच्या पॅनलवरती असल्यामुळे आमच्यासारख्या उत्पादक कंपन्या गव्हर्नमेंटच्या पॅनलवर आहेत आणि त्या कंपन्या बीआयएसचं जे मानक असतं, बीआयएस जे स्टँडर्ड असतं, हा बीआयएस ISI जे आहे त्या कंपन्या ज्यांच्याकडे या प्रोडक्टचा ISI आहे त्या कंपन्या त्या नॅशनल हॉर्टिकल्चरच्या पॅनलवरती जाऊ शकतात. अशा माझ्या मते पूर्ण भारतामधून महाराष्ट्राच्या पॅनलवरती 25-26 कंपन्या फक्त आहेत. 25-26 कंपन्यांमध्ये. हो त्याच्यामध्ये आपण आहोत. आता ही ताडपत्री आपल्याच कंपनीची आहे, हे कसं ओळखायचं? कारण त्याच्यावरती नाव लिहिलेलं आहे मॅन्युफॅक्चर्ड बाय राज पॉली फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड 300 मायक्रॉन. आमचा CML नंबर आहे की ज्याचा आयडेंटिटी युनिक इंडियाच्या लेवलला तो युनिक एकच कोड असतो. ओके, हो तर मग म्हणजे हे वाचून आपल्याला योग्य ताडपत्री खरेदी करता येईल. हो प्रत्येक ताडपत्रीवर असं ब्रँड प्रत्येक ताडपत्रीवरती असतो. अशा प्रकारे हे रेडी आहेत 60x60, 18x24. हे जे तुम्ही येलो विचारत होता मागाशी, तर हे येलोचं जे काम आहे ते पोल्ट्रीला तुम्ही रस्त्याने पाहत असाल तर पोल्ट्रीला कर्टन्स असतात बाजूनी. पोल्ट्री म्हणजे हाईट 6 फूट असते आणि लांबी 300 फूट 200 फूट असे जे कर्टन्सचं काम करतं. त्याची सुद्धा आम्ही शेतकऱ्याला 3 वर्षाची गॅरंटी देतो. या क्वालिटीमध्ये या क्वालिटीमध्ये फरक आहे का काही? ते 180 GSM आहे आणि हे म्हणजे प्रत्येक त्याचे GSM वेगवेगळे असतात. ताडपत्री 300 मायक्रॉन पाहिजे तर त्याचा GSM वेगळा असतो. 500 मायक्रॉन ताडपत्री शेततळ्यासाठी पाहिजे तर त्याचा GSM वेगळा असतो. कलर नाही, त्याच्यामध्ये काय वापरले आपण, काय क्वालिटी तयार केली, कस्टमरने काय डिमांड केली आपल्याला त्या पद्धतीने वापरानुसार क्वालिटी बदलते. एका छोट्या कंपनीपासून इतकं मोठं साम्राज्य उभं करणं. असं की आपल्या इथं खरेदी केल्यानंतर किंवा आपल्या शेतकऱ्यांना तुमच्याकडून काही खास ऑफर्स, डिस्काउंट काय, तर शेतकरी डायरेक्ट इथून घेऊन जातात का माल? नाही, आमचं डीलर नेटवर्क आहे. प्रत्येक एरियामध्ये इथले लोक असतात. आमचा जालन्यामध्ये डेपो आहे, अहमदनगरमध्ये डेपो आहे, सोलापूरमध्ये डेपो आहे. तिथे एक डेपो मॅनेजर बसतात, तिथून त्याचं सगळं काम चालतं. शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याचं काम त्या ठिकाणावरून चालतं. शेतकऱ्यांना आज समजा आम्ही पेपर बसवला आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचं काही त्याच्यामध्ये जनावर पडलं, कुत्रं पडलं तर त्या ठिकाणी लगेच त्याच्याकडे जाऊन त्याला सर्व्हिस दिली जाते. कुत्रं जर पडलं त्याच्यामध्ये तर तो ताबडतोब कुत्रं 100 होल पेक्षा जास्त होल त्याला पाडतं. एखादा दगड खालून लागला तरी सुद्धा तिथे डॅमेज होतात आणि लिकेजचे नाही कुठल्याही प्रकारचं झालं तरी सर्व्हिस ही आम्हाला द्यायला लागते. म्हणजे ती पेबल असेल किंवा आम्ही काही घेतो त्यांच्याकडून नाही घेत, ती पद्धत ज्या त्या पद्धतीने ते चालतं. ते वॉरंटी मध्ये येत असेल ना? वॉरंटीमध्ये 1 वर्षाची वॉरंटी असते की त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जर कंपनीचा डिफेक्ट असेल काही तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतो आणि कंपनीचा जर डिफेक्ट नसेल तर आम्ही त्यांच्याकडून एक नॉमिनल येण्या जाण्याचे वगैरे चार्जेस घेतो. सर, खूप छान वाटलं तुमचं एवढं मोठं साम्राज्य बघून आणि जे काही तुम्ही एवढ्या लोकांना कामाची संधी देताय, एवढ्या कामगारांना तुम्ही काम मिळवून दिलं, तर खूप छान वाटलं हे सगळं बघून. सर, हे सर्व बघितल्यानंतर काही 2-3 प्रश्न असे आहेत की जे विचारणं तुम्हाला खूप गरजेचं वाटले म्हणून थोडासा वेळ घेतोय तुमचा. तुमचं फोकस टार्गेट प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी काय आहे सर? आमचं या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमधून फोकस टार्गेट शेतकऱ्यांसाठी जे आहे आताच्या घडीला तर ते म्हणजे शेततळे आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्याला लागणारी दररोजच्या वापरामध्ये येणारी ताडपत्री. छोटे छोटे साईज मध्ये असतात आणि ते सोयाबीनसाठी ताडपत्री लागत असते, धान्यासाठी ताडपत्री लागत असते. ते ताडपत्री आणि जसं शेततळे प्रत्येक शेतकऱ्याला इथून पुढे लागणार आहे ते पाणी स्टोरेजसाठी.
आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस पाण्याचं खूप दुर्भिक्ष होत चाललेलं आहे. तर ह्या 2 प्रोडक्टमध्ये आमचा मेजर फोकस आहे. आणि बाकीचे जे तुम्ही पाहिले, मल्चिंग असेल, सेडनेट असेल, सायलेज बॅग असेल, पीपीचा रोप असेल, दोरी, हे सगळेच प्रोडक्ट आम्ही बनवत असतो. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की फोकस प्रोडक्ट काय आहे, तर हे 2 प्रोडक्ट आमचे फोकस्ड आहे. ताडपत्री आणि शेततळे. सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की तुमचं फोकस प्रोडक्ट ताडपत्री आहे आणि ताडपत्री हा खरंच खूप शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे. तर जेव्हा तुम्ही त्याला फोकस प्रोडक्ट म्हणून नजरेसमोर ठेवता, तर ताडपत्रीच्या गुणवत्तेमध्ये तुम्हाला काय काय अडचणी येतात? आता ताडपत्री जेव्हा आम्ही मार्केटमध्ये घेऊन जात असतो किंवा विकतो, त्यावेळेस अनेक प्रकारच्या अडचणीला आम्हाला सामोरे जावं लागतं. ते म्हणजे आम्ही सर्व प्रोडक्ट तुम्ही आज दिवसभर पाहिलेत की ISI मानक ज्या प्रोडक्टला आहेत तेच प्रोडक्ट आम्ही बनवतो. व्हर्जिन क्वालिटीचे प्रोडक्ट असतात, UV स्टॅबिलाइज असतात. आणि अशा प्रकारचे जेव्हा प्रोडक्ट बनवतो त्यावेळेस शेतकऱ्यांकडे जाताना आम्हाला कॉस्ट मॅच करायला खूप मोठा त्रास होतो. आमचे कॉम्पिटिटर्स जे असतात की ज्यांच्याकडे नॉन ISI प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये येतात, ज्यांना काही कुणाचा नियंत्रण नाहीये कुठल्याही यंत्रणेचा, असे लोक जे मार्केटमध्ये येत असतात ते लोक RP म्हणजे रिप्रोसेस ग्रॅन्युल्स म्हणजे पुन्हा वेस्टेज पासून दाना बनवून त्याच्यापासून ताडपत्री बनवून ती ताडपत्री मार्केटमध्ये आणतात. आणि आज आम्ही जर 200 रुपये किलोने एखादं प्रोडक्ट विकत असेल तर ते 110-120 रुपयांनी ते प्रोडक्ट देतात. एवढा मोठा फरक असतो. कारण काय, आमचं जे वेस्टेज निघतं, आम्ही ज्या प्रोसेसमध्ये वेस्टेज निघत असतात ते वेस्टेज पासून ते वेस्टेज घेऊन जाऊन त्याचा दाना बनवून त्याची ताडपत्री बनवून ते मार्केटमध्ये आणतात. आणि त्याच्यामध्ये फिलर एक 40 रुपयाचं कॅल्शियम कार्बोनेट नावाचं प्रोडक्ट असतं, ते वापरतात त्याच्यामध्ये. ताडपत्री अशी कागदासारखी हाताने फाटते, परंतु हे शेतकऱ्याला माहीत नसतं. मग शेतकरी ऍडव्हर्टाईज, आज सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावरती येऊन कुठूनही तो ऑनलाईन ताडपत्री मागवतो. आल्यानंतर पैसे पे करतो, अगोदर पे करणाऱ्याला ऑनलाईन मार्केटिंगमध्ये ऑफर दिली जाते. शेतकरी अगोदर पे करतो, त्याच्या दारात जेव्हा ताडपत्री जाते तेव्हा ती 2 महिन्यामध्ये फाटते आणि फाटल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झाली. ताडपत्री जेव्हा त्याच्या घरात येते तेव्हा पहिल्यांदा तर ती सारखीच दिसते, नॉन व्हर्जिन सगळ्या क्वालिटी, पण त्याचा ड्युरेबिलिटी जे म्हणतो आपण, त्याचं जो टिकण्याचा जो काळ आहे तो त्यांचा कमी असतो. अशा प्रकारचे अनेक लोक या ठिकाणी फसवणूक करतात. आणि आम्ही जे सगळे प्रोडक्ट बनवतो ते सगळे ISI क्वालिटीचे प्रोडक्ट असतात. आम्ही लोकांना अगदी लिखित स्वरूपाची गॅरंटी वॉरंटी देखील या ठिकाणी आमच्या प्रोडक्टची देत असतो. रॉ मटेरियल रिलायन्सच वापरतो आम्ही, की रॉ मटेरियलमध्ये पण प्राईम ग्रेड रॉ मटेरियल आम्ही या ठिकाणी वापरतो आमच्याकडे. आज तुम्ही दिवसभर सर्व गोष्टी अनुभवल्यात, पाहिल्यात. बरोबर सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की क्षणिक सुखासाठी शेतकरी कुठेतरी लॉंग टर्मचा फायदा विसरतात असं म्हणायला हरकत नाही. तर एक प्रश्न आहे सर तुम्हाला, शेतकऱ्यांना या क्षणिक सुखासाठी तुम्ही काय सल्ला देताल? की क्षणिक सुखाचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांनी का लॉंग टर्मचा विचार केला? निश्चित प्रत्येक शेतकऱ्यांच्या आर्थिक याच्यातून ते विचार करतात, पण तर ताडपत्री 100 रुपये किलोची घेऊन, उदाहरणार्थ मी 100 रुपये किलो देतोय, 100 रुपये किलोची ताडपत्री घेऊन जर 6 महिन्यात फाटणार असेल तर 200 रुपये किलोची ताडपत्री घेऊन 5 वर्ष जर टिकणार असेल तर शेतकऱ्यांनी नक्की ISI क्वालिटीचं प्रोडक्ट ऍक्टिव्ह वापरलं पाहिजे आणि ब्रँडेड कंपनीचं प्रोडक्ट शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे, असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. बरोबर सर, आज दिवसभरातील ह्या सर्व संपूर्ण एकंदरीत प्रवासाबाबतीत आपण सगळं सरांच्या प्रवासाबाबतीत असू दे, कारखान्या बाबतीत असू दे, सर आज संपूर्ण दिवसभरात आम्ही दोघींनी देखील आपली एक प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न केला. निश्चित प्रेक्षकांपर्यंत पण हा व्हिडिओ लवकर जाईल आणि त्यांना देखील ताडपत्रीची संपूर्ण प्रोसेस समजेलच. परंतु एक प्रश्न आहे सर तुम्हाला, की तुमचं विजन काय आहे सध्याचं करंट? शेतकऱ्यांना अजून एक मला ताडपत्री विकत घेताना काळजी घ्यायची सांगायची आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांनी काळी ताडपत्री घेतली पाहिजे, परंतु काळी घेताना ISI क्वालिटीची घेतली पाहिजे. काळी ताडपत्री घेण्याचं कारण असं आहे की काळ्या ताडपत्रीमध्ये कार्बन कंटेंट्स असतात आणि कार्बन कंटेंट जे आहेत ते त्याला उन्हापासून वाचवतात. त्याचप्रमाणे कार्बन कंटेंट जसे आपण 50% कॅल्शियम म्हणजे मास्टर बॅचमध्ये असतात, तसेच आम्ही ताडपत्री बनवताना अल्ट्राव्हायोलेट रेजिस्टन्ससाठी UV ग्रॅन्युल्स देखील त्याच्यामध्ये टाकत असतो. आणि UV प्रोटेक्शन ज्यावेळेस ती ताडपत्री करते तर त्याचं उन्हामध्ये सूर्यकिरणांपासून संरक्षण होतं आणि ती ताडपत्री दीर्घकाळ टिकते. बरोबर सर, आज इतकं दिवसभरातलं आपलं सगळं पाहिल्यानंतर रेणुका आणि मी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपली ही प्रोसेस कशी चालते, एकंदरीत ताडपत्री कशा पद्धतीने बनवली जाते, सर्व प्रोसेस समजून घेतली. तुम्ही त्या बाबतीत शेतकऱ्यांना सल्ला देखील दिलाय. सर आज
सर्व काही आहे, सर्व काही चालू आहे, पण प्रत्येक दिवस उगवला की नवीन स्वप्नांसोबत असतो, बरोबर? तर एकंदरीत ह्या वर्षभरात तुमचं काय स्वप्न आहे? आम्ही सेम बिझनेसमध्ये म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक ई कॉमर्स नवीन प्लॅटफॉर्म घेऊन येतोय की जो शेतकरी डायरेक्ट आमच्या ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरून डायरेक्ट शेतकरी तो ताडपत्री बुक करेल. आमचं ॲप असेल भविष्यामध्ये आणि त्या ॲपवरून तो ताडपत्री बुक करेल, आमच्याकडे डायरेक्ट ऑर्डर येईल आणि आम्ही त्याच्या घरापर्यंत शेतकऱ्याच्या एक गुणवत्ता असलेलं प्रोडक्ट, BIS क्वालिटी असलेलं प्रोडक्ट, ISI असलेलं प्रोडक्ट आम्ही त्यांच्या घरापर्यंत देण्याचं आमचं या वर्षातलं मानस आहे. बरोबर. शेतकरी मित्रांनो, आता सरांनी आपल्याला सांगितलंय की तुमचं विजन ऐकून खूप छान वाटलं सर, की घर बसल्या शेतकऱ्यांना ISI मानांकन असलेलं आणि विश्वासार्हता असलेलं प्रोडक्ट मिळणार आहे. आता शेवटचा एक प्रश्न आहे सर तुमच्यासाठी, की नवीन तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार आहात? शेतकऱ्यांसाठी आम्ही विशेषतः ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांच्यासाठी आम्ही एक नवीन प्रोडक्ट या ठिकाणी घेऊन येत आहोत, जे की त्याला वीड कंट्रोल मॅट म्हणतात. म्हणजे अनवॉन्टेड जे गवत असतं शेतामध्ये त्याच्यावरती नियंत्रण कसं आणता येईल किंवा त्याच्यावरती आपण ते येऊ नये यासाठी काय करावं लागेल. आज गेले 20 वर्षापासून मी पाहतोय आणि मी या शेतकऱ्यांच्या संबंधित व्यवसाय करतोय, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा तण होतं शेतामध्ये त्यावेळेस सर्व शेतकरी जो आहे सर्रास तणनाशक फवारतो आणि जेव्हा तणनाशक फवारतो तेव्हा फक्त गवतच मरतं असं नाही, गवत तर ते जळूनच जातं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे की गवत जाळायची. त्याच्यामध्ये ऍक्च्युली तणनाशकामध्ये जो असतो तो ग्लायफोसेट नावाचा एक कंटेंट असतो आणि तो खूप हानिकारक आहे. त्याच कंटेंट्समुळे ते गवत जळत असतं. गवत जेव्हा जळतं तरी देखील गवताच्या अवतीभोवती असलेलं जे पीक असतं आपलं त्याच्यावरती देखील याचा परिणाम होतो. ते मातीमध्ये देखील मिसळलं जातं आणि मातीमध्ये जेव्हा मिसळतं आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरं प्रोडक्ट घेतलं जातं तर त्याच्यामध्ये त्या कंटेंट्स, त्या औषधाचे कंटेंट्स येतात, त्यांना नाशकाचे कंटेंट्स येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जे क्रॉप येतं आणि त्याच्यामुळे अनेक कॅन्सर सारखे आजार देखील त्याच्यामुळे होतात. या ठिकाणी केमिकल्स असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे रासायनिक घटक असतात ते, त्यामुळे अनेक आणि त्यामुळे काहीतरी शेतकऱ्यांसाठी करायचं. आता तण येणं तर आम्ही बंद करू शकत नाही किंवा तणनाशकाच्या फॅक्टरीतून तणनाशक कोण जे बनवतात त्यांना ते आम्ही बॅन करू शकत नाही, पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून की एक तणावरती तणच जर नाही आलं तर फवारणी बंद होणार, फवारणी बंद झाली तर त्याच्यापासून होणारे परिणाम थांबणार. अशा प्रकारचं एक वीड कंट्रोल मॅट म्हणून एक आम्ही मॅटचं प्रोडक्शन या ठिकाणी तयार केलंय आमच्या फॅक्टरीमध्ये. त्याच्यावरती बऱ्याचशा BISनी ज्या काही मॅन्डेटरी टेस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी लागणारे मशीन्स आम्ही घेतलेले आहेत आणि आमचं भारतातलं पहिलं लायसन या ठिकाणी येईल. आम्ही ते आताच अप्लाय केलंय. आतापर्यंत भारतामध्ये कुणीही या प्रोडक्टसाठी BIS अप्लाय नाही केलेलं आणि लवकरात लवकर आमचं ते प्रोडक्ट या ठिकाणी लॉन्च होईल. असं एक फळबागवाले जे शेतकरी आहेत, फळबाग ज्यांच्याकडे असणारे, आणि त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचे होणारे फायदे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जर हे विडमॅट टाकलं तर पहिली गोष्ट तर खुरपणीचे पैसे वाचणार आहेत, अनवॉन्टेड गवत येणार नाही. तुम्ही जे त्या झाडाला खाद्य देणार आहात ते खाद्य देखील फक्त त्या झाडालाच मिळेल, जसं बाकीच्या अवतीभोवती जे गवताला ते मिळत होतं आणि गवत वाढ होत होती. त्याच्यानंतर पाणी जर तुम्हाला 3 दिवसाला पाणी त्या झाडांना द्यावं लागत असेल तर या ठिकाणी 6 दिवसांनी द्यावं लागेल, कारण की पाण्याला पण फक्त त्या झाडालाच पाणी लागणार आहे, गवताला पाणी नाही लागणार आहे. तसंच जमिनीची धूप थांबणार याच्यामुळे. जे आमचं जे विडमॅट टाकलेलं आहे, सूर्यकिरण जे येणारे ते पहिले विडमॅट वरती पडणार आहेत आणि जमिनीची धूप त्याच्यामुळे थांबणार आहे. जमिनीची धूप थांबल्यानंतर फळांचे जे झाड असतं त्याचे जे पांढरे मुळे असतात की जे अन्न शोषण करायची जी ताकद असते त्यांच्यामध्ये, ते पांढऱ्या मुळ्यांची चांगली क्षमता तयार होते आणि ते अन्न शोषण चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली झाडाची वाढ होते. झाडाची वाढ झाली म्हणजे फळ जास्त येतं आणि क्रॉप शेतकऱ्यांचं वाढतं. असं एक छोट्याशा विडमॅटमुळे असे अनेक या ठिकाणी फायदे आम्ही पुढील काही दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहोत. सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमचं विजन आणि नवीन तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार आहात यासाठी पालवी ॲग्रिकोकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर आमच्या टीमकडनं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे, विचारावा असं वाटलं म्हणून विचारते, वेळ खूप झाला आहे, पण एक छोटा प्रश्न आहे आणि तो खूप महत्वाचा आहे की आज तुमची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे.
तर भरपूर असे तरुण युवक आहेत किंवा युवती आहेत किंवा अजूनही तरुण म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिक असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझाही एक बिझनेस असावा. ज्यांना स्टार्टअप करायचा आहे त्यांना तुम्ही स्टार्ट करण्यासाठी काय सल्ला देतात? ऍक्च्युली प्रश्न चांगला विचारलाय, परंतु आजकालचे तरुण तरुणी त्यांच्याकडे पेशन्सच नाही राहिलेले. बरोबर. आणि कुठली गोष्ट करायची असेल आणि ती चांगली करायची असेल तर स्वतःमध्ये काही खूप ठराविक बदल करायला लागतात. तुमचे तत्व असतील, व्हॅल्यूज असतील, मूल्य आपण म्हणू त्याला, किंवा तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली हे डिसाईड झालं पाहिजे. तुमची आवड कशात आहे, तुमचं पॅशन काय आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम निवडलं पाहिजे. काम निवडून तुम्ही त्याचं ध्येय ठरवलं पाहिजे की मला कुठे जायचंय, कुठल्या डेस्टिनेशनला जायचंय. आजकाल मी तरुण लोक पाहतो वर्षात 2 धंदे बदलतात, आणि तुम्हाला यश एवढ्या लवकर कधीच मिळणार नाही. यश संघर्षाशिवाय मिळत नाही. त्याच्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 10-12 वर्ष द्यायला लागतील जर तुम्हाला नावारूपाला यायचे तर. आणि बिझनेस सेट करायचा तर तुम्हाला 1000 दिवस द्यायला लागतील डोळे झाकून, संघर्ष करत करत 1000 दिवस. म्हणजे 3 वर्ष तुम्हाला कुठलाही बिझनेस टाकल्यानंतर कमीत कमी 3 वर्षे त्याच्यामध्ये तुम्हाला झुकून येऊन काम करावं लागेल, तर त्याच्यामध्ये यश मिळेल. आजकाल आम्ही पाहतो तरुणांनी बिझनेस टाकला, पुढच्या वेळी जेव्हा त्याला 6 महिन्यांनी भेटतो तो म्हणतो नाही आता मी साहेब दुसरंच काहीतरी करतोय. तर ह्या गोष्टी न करता एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की तुम्हाला ध्यान देऊन काम करावं लागेल, झुकून देऊन काम करावं लागेल, आणि ठरवावं लागेल की मला ह्याच्यामध्येच काम करायचं सर्व. एखादा बिझनेस टाकल्यानंतर तो नॉलेज असलेला बिझनेस पाहिजे. बरेचदा आपण आपले तरुण मित्र काय करतात की कोणीतरी माझ्या मित्रांनी केलाय म्हणून आज बिझनेस करायचा आहे, कोणीतरी माझी मैत्रीण करते म्हणून बिझनेस करायचा आहे, असं होत नसतं. त्या कुठल्याही बिझनेस बद्दल तुम्हाला जोपर्यंत तुम्ही चांगलं नॉलेज घेणार नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती होणार नाही, तोपर्यंत तो बिझनेस टाकण्यात काही मजा नाही. आणि बिझनेस टाकलाच तर त्याच्यामध्ये तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. आणि जर कष्ट केलं तर तुमच्या यश कुणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर तुम्ही बोलल्यानंतर नकळत पुन्हा एक शेवटचा प्रश्न सुचलाय मला. सर तुम्ही आता बोलले की यश मिळणार आणि यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की आपला तरुण, आपला हा भारत देशाचा आरसा आहे. बऱ्याच तरुणांबाबतीत ठीक आहे, असं होतं की त्यांच्यात पेशन्स नसतात, पण बऱ्याच तरुणांबाबतीत असं होतं की त्यांना फॅमिली सपोर्टही तसा मिळत नाही. तर ज्या तरुणांना स्टार्ट करायचंय त्यांच्या फॅमिलीने त्यांना कशा पद्धतीने सपोर्ट केला पाहिजे? ज्यांच्याकडे पार्श्वभूमीच नाहीये, नाही ज्यांच्याकडे पार्श्वभूमीच नाहीये त्यांचे आई वडील काय करतात. माझ्या आई वडिलांनी काही सपोर्ट केला मला, मी तर माझ्या मुलीला केला. हे उदाहरण बऱ्याच वेळेस असं होतं ना की माझ्या आई वडिलांनी काय, नाही बऱ्याच वेळेस असं होतं सर, आई वडिलांचं असं असतं, हा जरी इंटरव्ह्यूचा भाग नसला तरी एक जनरल डिस्कशन म्हणून विचारते की बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांचे स्वप्न असतात पण आई वडील नोकरी कर बाबा, 8 घंटे नोकरी कर, पैसा येतोय, आपल्या महिन्याचा रोजगार भागवला जातोय. सर मला आता एवढं सगळं ऐकलं तर मला एकच प्रश्न पडलाय. तुम्ही सकाळी म्हणाला होतात की आमच्या घरचे खूप आध्यात्मिक आहेत, तर मला खरंच जाणून घ्यायचंय की तुम्हाला अध्यात्माकडून कसा सपोर्ट मिळाला, कारण मी स्वतः पण खूप आध्यात्मिक. माझं असं मत आहे की कुठलंही काम यशस्वी रीतीने पार पाडायचं असेल किंवा कुठले काम आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर ते जे करत असताना काही ठराविक गोष्टी असतात की आपल्याला कष्ट करायला लागतं. आपल्याला त्या ठिकाणी आपल्या घरच्यांची साथीची गरज असते, काम करत असताना पैशाची गरज असते, संघर्षाची गरज असते. त्याचबरोबर तेवढंच महत्वाचं अध्यात्माची देखील ते काम करताना गरज आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय की कुठेतरी आपण जाता जाता चोरी करायला जायचंय आणि देवाच्या पाया पडून चाललोय तर काही त्याला उपयोग नसतो. अध्यात्म म्हणजे चांगले विचार ठेवणं, तुमचे नीतिमत्ता चांगले असणं, तुमच्या भावना चांगल्या असणं. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी, गीता ह्या गोष्टी वाचल्या तर ह्याच गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही दुसऱ्याचं कधी वाईट चिंतू नका, दुसऱ्याचं कधी दुसऱ्याच्या संपत्तीवर लक्ष ठेवू नका, दुसऱ्याचं कधी आपलं होत नसतं. तर याचंच नाव अध्यात्म आहे. आणि जेव्हा तुम्ही मनापासून आणि चांगल्या मनाने एखादी गोष्ट करायला जाता तेव्हा तुम्हाला देव त्या रूपाने सगळ्या गोष्टी देत असतो. ते काम चांगलं पार पडत असते. मगाशी पण तुम्ही म्हणालात की माणसाला स्वतःचे तत्व असले पाहिजे, स्वतःचे एथिक्स असले पाहिजे. मी तेच सांगतो की तुम्हाला कुठलंही काम करताना, आज आम्ही गेले 20 वर्षामध्ये एवढं करू शकलो. कुठलंही, मी तुम्हाला सगळी माझी पार्श्वभूमी सांगितली आहे की आम्ही एका
एकदम म्हणजे शून्य असलेल्या फॅमिलीमधून बिलॉंग्स करलं आणि आज एवढं मोठं 400 लोकांना मी रोजगार देतो. 25,000 शेतकऱ्यांचं मी जीवनमान उंचवण्याचं काम केलंय. मी अनेक सोशल कामं देखील या ठिकाणी केलेले आहेत वेगवेगळे. मी लेख वाचवा याच्यावरती आम्ही काम करतो. अनेक वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत. हे सगळं अध्यात्माशिवाय आणि चांगल्या भावना असल्याशिवाय किंवा चांगलं काम केल्याशिवाय, तुमचे नीतिमूल्य जागेवर असल्याशिवाय हे काम पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, त्याला यश मिळू शकत नाही, असं आमचं ठाम मत आहे. तुमचे नाही ठीक आहे, आता ते झालं. ते तुम्ही प्रश्न विचारला होता त्यासाठी आपण हे करत होतो की घरून कशी साथ मिळते. तर म्हणजे घरच्यांनी कशी साथ देतात? एक पॅरेंट्स म्हणून आज तुमच्या मुलीला तुम्ही साथ देताय, तर मग घरच्यांच्या साथीची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला जे काम करायचंय, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता. बरोबर. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ते फक्त तुमच्यामुळे घडणार आहे. बाकीचे लोक तुम्हाला तर फक्त सपोर्ट करतील. काही फॅमिलीमध्ये लोक काय म्हणतात, बाबा तुला काय करायचं ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे. भले एक अडाणी आई वडील असतात, त्यावेळेस त्यांना काही कळत नाही, परंतु ते म्हणणार जा तू पुढे, तू कर. बरोबर. मग तुम्ही पुढे गेल्यानंतर काय करायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे. एखाद्याचे थोडेसे सुशिक्षित आई वडील असतात, ते म्हणतात नाही हे मला पटत नाही, तू हे करू नको. बरोबर. त्या ठिकाणी मुलांनी आणि त्यांनी दोघांनी डिस्कशन करून ठरवलं पाहिजे की हे चांगलं आहे का, वाईट आहे का, योग्य आहे का नाही. बरोबर. परंतु माझं एक मत आहे की कितीही मोठा बाप असेल तरी तो मुलाला तो नाही घडू शकत जोपर्यंत मुलाच्या मनामध्ये येणार नाही की मला काहीतरी करायचंय. सगळ्या गोष्टी देऊ शकतो तो बाप, परंतु ही गोष्ट व्हिजन त्याच्या मनातून यायला पाहिजे. त्याला त्याचं जे व्हिजन आहे, त्याचं जे ध्येय आहे, त्याचं जे एम आहे, हे त्याच्या मनातून यायला पाहिजे. हे कुठे दुकानात मिळत नाही, हे बापाच्या खिशातून नाही यायला पाहिजे. काय तो पैसे बापाच्या अकाउंट मधून घेऊन मर्सिडीज घेऊ शकतो, अजून काय करू शकतो, पण व्हिजन जे आहे ते कुठेही मिळत नाही. ते त्याला आतून व्हिजन यायला लागतं. म्हणून मी नेहमी म्हणतो, माझ्या मुलांना सुद्धा, तुम्ही माझ्या मुलांना भेटलात, तुम्ही मुलांचं नाव घेतलं आता, म्हणून मी सांगतो की मुलांना सुद्धा मी नेहमी सांगतो की तुम्ही स्वतः फक्त तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. दुसरा कोणीही तुम्हाला येणार नाही साथ द्यायला. तुम्ही जो प्रश्न विचारला की आई वडिलांनी कशी साथ दिली पाहिजे, घरच्यांनी कशी साथ दिली पाहिजे. घरच्यांनी काय केलं पाहिजे की तुम्हाला रोखलं नाही पाहिजे. फक्त आज तुमचं पॅशन आहे, तुम्ही म्हणजे अपार्ट फ्रॉम इंटरव्ह्यू बोलतोय की तुम्ही आज औरंगाबादवरून आलाय, मला आत्ता 5 वाजता कळालं की तुम्ही तुमचं पॅशन आहे काय कामाचं, आवड आहे, आणि तुम्हाला ही घरच्यांनी साथ दिली आहे की तुम्ही जा, काय कर काम तुझे त्याचे. एवढं काम केलं पाहिजे. परंतु त्यांनी तुम्हाला दिली जायला संधी, पुढचं जे काम डेव्हलप करायचंय, पुढचं जे काही गोष्टी करायच्या हे तुम्हाला करायच्यात. त्यामुळं जे काही कोणी लिहून ठेवलं असेल की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे उगीच नाही. आम्ही शाळेमध्ये असं बाहेर वारंड्यात लिहिलेलं असायचं पहिले मराठी शाळेमध्ये की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यावेळेस कदाचित त्याचं महत्व आपल्याला नाही कळालं, पण आज कळतंय. सर, ऋतुजाताईंसोबत बोलले त्यावेळी तर ऋतुजा म्हणजे मला 2 गोष्टी फार प्रकर्षाने जाणवल्या की ऋतुजाताईला बोलले तर ऋतुजाताई बोलले की आज मी जे काही आहे किंवा आज मी जे काही बिझनेस मध्ये उतरले, मला रेणुका ही तू नव्हती तेव्हा म्हणून आवर्जून सांगावंसं वाटतंय की ऋतुजाताई बोलल्यात की मला मिळालेले हे संस्कार आहे. आणि आज सरांच्या बोलण्यातून ते कळतंय हाच प्रश्न विचारला होता. की हे संस्कार तुम्ही आज तुमच्या मुलांना देताय, म्हणून ती देखील तिला ज्या गोष्टीची आवड आहे ते करू शकते. सर, एकंदरीत तुमच्यासोबत बोलून खूप खूप छान वाटलं. एकंदरीत कंपनीची प्रोसेस समजता जीवनात आम्ही आमच्या जीवनात कसे बदल घडवले गेले पाहिजे ते देखील खूप आज शिकायला मिळालं. सर, खूप छान वाटलं. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील आज खूप अत्यंत महत्वाची माहिती सरांकडून, सरांच्या माध्यमातून, सरांच्या टीमच्या माध्यमातून मिळाली असेलच. पण अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही सरांच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बाकी असाच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला, खूप छान वाटलं सर, धन्यवाद. थँक्यू.